नमस्कार मित्रांनो, रहस्य मराठी कथामध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत म्हणजे ऐकणार आहोत सध्या शॉर्ट्स आणि रील्सवर व्हायरल होणाऱ्या मिसेस मूवीचे मराठी एक्सप्लेनेशन। तर मूवीची सुरुवात होते रिचा नावाची मुलगी जिला डान्सची खूप आवड असते आणि तिचा स्वतःचा डान्स ग्रुप पण असतो। तिचे लग्न ठरते दिवाकर नावाचा मुलगा जो डॉक्टर आहे आणि त्याचे स्वतःचे क्लिनिक असते। रिचा आणि दिवाकर दोघांनाही बोलायला वेळ दिला जातो, जसं प्रत्येक अरेंज मॅरेजमध्ये होतं। रिचाला तो मुलगा आणि त्याची फॅमिली खूप आवडते, म्हणून ती आनंदाने त्याच्यासोबत लग्न करते। मग गृहप्रवेशावेळी रिचाचे खूप मस्त स्वागत केले जाते। नंतर येते ती त्यांची पहिली रात्र, ज्या रात्री दिवाकर अजिबात प्रेम न दाखवल्यासारखं आणि टास्क असल्यासारखा रोमॅन्स करून दोघेही थकून झोपून जातात। हे रिचाला कुठेतरी खटकते। दुसऱ्या दिवशी सकाळी रिचा जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा ती पाहते की तिची सासू काम करत असते। रिचा तिला मदत करण्यासाठी मी चटणी मिक्सरमध्ये बारीक करून देऊ का म्हणून विचारते, तेव्हा तुझ्या पप्पांना वरवंटा पाट्यावर वाटलेली चटणीच लागते असं तिची सासू सांगते। मग रिचा आणि तिची सासू दोघेही स्वयंपाकघरात काम करू लागतात। नंतर दिवाकर किचनमध्ये येतो तेव्हा रिचा त्याला चहा देते आणि तो दुसऱ्या कपमध्ये चहा शेअर करतो आणि रिचाला देतो। नव्याचे 9 दिवस, अजून काय, पुढे पाहत रहा अजून काय काय होतंय ते। त्यानंतर रिचाची आई रिचा आणि दिवाकर यांना जेवणासाठी घरी बोलवते। त्यात ती खूप सारे पदार्थ बनवते। त्यांच्याकडे जेवण झाल्यानंतर दिवाकरच्या एका कलीगकडे ते दोघेही जेवायला जातात। रात्री उशिरा घरी आल्यानंतर रिचाच्या सासूबाई तिला भांडी धुताना किचनमध्ये दिसतात। तेव्हा सकाळी कामवाली येईन ती करेन ना असे रिचा बोलते। तेव्हा तिची सासूमा बोलते की रात्री असे खरकटे किचन ठेवून झोपू नये। मग रिचा बोलते मी साफ करते। तेव्हा ते तिला नको आज राहू दे असं बोलतात आणि रात्री 12-1 पर्यंत सगळं आवरतात। आता रिचा तिच्या बेडरूममध्ये जाते तर तिकडे दिवाकर तिला जबरदस्ती करू लागतो। रिचा सांगते की जेवण जास्त झालंय म्हणून आज मूड नाही, पण दिवाकरला तिचं काहीही ऐकून घ्यायचं नसतं। त्यावर रिचा दुःखी होते। रिचाच्या सासूबाई सकाळी 6 वाजता उठतात आणि तिच्या सासऱ्यांचे कपडे काढून ठेवणे, त्यांची चप्पल काढून ठेवणे, त्यानंतर त्यांना ओव्याचे कोमट पाणी देणे अशी सगळी कामे करू लागतात। ही सगळी कामं झाल्यानंतर त्या पुन्हा किचनमध्ये जाऊन सकाळच्या नाश्त्याच्या तयारीला लागतात। रिचा पण त्यांच्यासोबत काम करू लागते। दिवाकर सकाळी टेनिस खेळायला जातो। त्याचे पप्पा पेपर वाचतात आणि नोकराकडून छानपैकी मालिश करून घेतात। किती आरामात आयुष्य आहे ना त्यांचं। आता नेक्स्ट सीनमध्ये दिवाकर बेडरूममधून रिचाला आवाज देतो। ती बिचारी किचनचे काम हातातले काम सोडून येते तेव्हा दिवाकर कपाटातून जे कपाट त्याच्या 2 पावलावर असतं त्यातून त्याचे कपडे तिला काढून द्यायला सांगतो। त्यावर मिश्किल हसत रिचा बोलते की घालून पण देऊ का कपडे? तेव्हा दिवाकरही गमतीत हो बोलतो। आता इकडे डायनिंग टेबलवर रिचाचे सासरे आणि दिवाकर नाश्त्यासाठी बसतात। रिचा डाव्या हाताने तिच्या सासऱ्यांना जेवण वाढत असते तेव्हा ते तिला टोमणा मारतात की डाव्या हाताने भिकाऱ्याला भीकही देत नाही। रिचा तिच्या सासूला पण नाश्त्यासाठी बसायला सांगते तेव्हा तिचे सासरे परत टोमणा मारतात की तिला कुठे क्लिनिकला जायचंय। आता दिवाकर बोलतो की त्याला चपाती नाही तर फुलके हवे आहेत, म्हणून तिची सासू रिचाला फुलके बनवायला सांगते आणि मग तिचे सासरे चहा पण मागतात। रिचा हे सगळं बनवते आणि ते दोघं बापलेक नाश्ता झाल्यानंतर उष्टी प्लेट तशीच ठेवून टेबलवरून उठून जातात। नंतर ह्या दोघी पण नाश्ता करून घेतात। रिचाचे सासरे बाहेर जायला निघतात तेव्हा त्यांच्यासाठी त्यांची सासूबाई चप्पल बाहेर काढून ठेवतात। नंतर रिचाला तिच्या बबल नावाच्या मैत्रिणीचा फोन येतो। ती रिचाला डान्स प्रॅक्टिसला बोलवते, पण माझे जमणार नाही असं रिचा सांगते। आता रिचाच्या नंदेचा फोन येतो, जी परदेशी असते आणि प्रेग्नंट असते।
म्हणून ती रिचाच्या सासूला बोलवते. तिच्याकडे जायचं असतं म्हणून रिचाची सासू घरात बनवलेले लोणचं, चिवडा या सगळ्या गोष्टींची तयारी करायला सुरुवात करते आणि तिच्याकडे घेऊन जाण्यासाठी बनवते. आणि त्यानंतर घराची जबाबदारी रिचाला देऊन त्या परदेशात मुलीकडे निघून जातात. आता सगळी जबाबदारी रिचावर असते. त्यामुळे रिचा सकाळी 4 वाजेचा अलार्म लावून लवकर उठते आणि तिच्या सासऱ्यांना चहा देते. तेव्हा ते बोलतात की मी सकाळी चहा पित नाही, तुझी सासू मला ओव्याचे पाणी देते. रिचा पण त्यांना ओव्याचे पाणी देते आणि नंतर नाश्ता बनवण्याची सुरुवात करते. त्यासाठी ती वरवंटा पाट्यावर चटणी बनवते, पण तिच्या डोळ्यात मिरची जाते. तिला या सगळ्या कामाची सवय नसल्याने ती जरा अवघडते, म्हणून ती मिक्सरला चटणी बनवते. तर मिक्सरच्या आवाजाने तिचे सासरे उठतात आणि नाश्ता करताना बोलतात की मला दही असेल तर दहीच दे, कारण मिक्सरच्या चटणीला चव नसते. मला वरवंटा पाटावर असलेली चटणीच आवडते. पण वरवंटा पाटावर चटणी बनवायला हात जळत असतील ना तुझे? तुझ्या सासूला काय सवय आहे, पण मिक्सीच्या चटणीला वरवंट्या पाट्याची चव नसते. आता दिवाकर ऑफिसला जायला निघतो तेव्हा तो परत एकदा मूडमध्ये येतो आणि त्यानंतर तो ऑफिसला निघून जातो. नंतर रिचा सगळी भांडी आणि किचन ओटा आवरते. नंतर थोडा वेळ असल्यावर ती डान्स व्हिडिओ पाहत असते. तेव्हा त्यांचा नोकर मटण देऊन जातो आणि दुपारचं जेवण बनवायला सांगितलं आहे असं सांगतो. पुन्हा काम आल्याने रिचा जरा अपसेट होते आणि मूड चेंज करण्यासाठी ती इयरबड लावून गाणी ऐकत डान्स करत काम करू लागते. तेव्हा तिचे सासरे बाहेर जाण्यासाठी निघतात आणि चप्पल काढून देण्यासाठी रिचाला मोठ्याने आवाज देतात, पण तिच्या कानात इयरबड असल्याने तिला ऐकू येत नाही. नंतर ते किचनकडे येतात तेव्हा रिचा त्यांना अचानक पाहून घाबरते आणि तिचे सासरे धाडकन दार लावून बाहेर निघून जातात. दिवाकर इकडे लंचची वाट बघत असतो, पण त्याचा लंच आज येतच नाही, कारण रिचाला स्वयंपाकाला उशीर होतो. रिचा तिच्या सासऱ्यांना जेवायला वाढते तेव्हा मीठ लवकर शिजत नव्हतं म्हणून जेवणाला उशीर झाला असे सांगते. तेव्हा ते म्हणतात, तू कुकरमध्ये जेवण बनवलंस ना, तर हा पुलाव आहे, ही बिर्याणी नाही आहे. हे ऐकून रिचा दुःखी होते. नंतर संध्याकाळी दिवाकर घरी येतो आणि चिडचिड करतो की मी 12-12 तास काम करतो, जेवण तर वेळेवर देत जा मला. आता मला गरम गरम फुलके करून दे. इकडे रिचाचे सासरे तिच्या सासूला फोन करून सांगत असतात की तुझ्या असिस्टंटला पातेल्यातली बिर्याणी नाही शिकवली का? त्यावर तिची सासू बोलते की काही दिवस ॲडजस्ट करा. तेव्हा तिचे सासरे बोलतात की ॲडजस्टच करतोय, स्वयंपाकाचं ठीक आहे, पण डस्टिंगचं काय, ती नीट डस्टिंगही करत नाही. तुझ्या सुनेला नीट करायला सांग, जर मला ॲलर्जी झाली तर पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. मग सासूच्या सांगण्यावरून रिचा सगळी धूळमाती नीट साफ करते आणि यूट्यूबवर पाहून अगदी मन लावून बिर्याणी बनवते, ते पण पातेल्यात. पण तिचे सासरे काहीच न बोलता फक्त जेवून घेतात. आता सगळं आवरून रिचा एकटीच जेवायला बसते. संध्याकाळी दिवाकर येतो तेव्हा रिचा त्याला सकाळची बिर्याणी उरली आहे तीच खाऊयात का असं विचारते. त्यावर नको, काहीतरी हलकं खाऊया, कढी आणि फुलके बनव असे दिवाकर बोलतो. रात्री काम करताना रिचा आपल्या आईला फोन करते तेव्हा ती सांगते की मला इथे मदत करायला कुणीच नाही, माझा पूर्ण दिवस कामात किचनमध्येच जातो आणि सासऱ्यांना तर माझ्या हातचं काही आवडतच नाही. कुक ठेवायला विचारू का त्यांना? तेव्हा तिची आई तिला सांगते की तू तिकडे नवीन आहेस, ॲडजस्ट करून घे. त्यावर रिचा बोलते की ॲडजस्टच तर करते, उरलेलं जेवण एकतर मला खावं लागतं नाहीतर टाकून द्यावं लागतं. त्यावर तिची आई बोलते मग नीट अंदाज घेत जा. त्यावर रिचा वैतागते आणि आईला फोन ठेवायला सांगते. नंतर ती पुन्हा कामाला लागते. रिचाला घाणेरड्या पाण्यात हात लावणं अजिबात आवडत नाही, पण बेसिन ब्लॉक झाल्यामुळे तिला तीही कामं करावी लागतात. सगळं आवरून झाल्यावर बिचारी उशिरा झोपायला जाते तर दिवाकर पुन्हा वेगळ्याच मूडमध्ये असतो. रिचा थकली आहे, तिचा मूड नाही आहे, याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं.
पुन्हा सकाळी रिचा किचनमध्ये काम करताना तिला मैत्रिणीचा फोन येतो आणि ती सांगते की तिचे सिलेक्शन झाले आहे. तिला पहिले कोरिओग्राफी क्रेडिट मिळेल. आम्ही डान्स प्रॅक्टिस सुरू केली आहे. तू कधी जॉईन होणार आहेस असं ती विचारते. रिचाला पण जायचं असतं पण तिला जमणार नाही म्हणून ती तिच्या मैत्रिणीचा नंबर ब्लॉक करते. आता रिचा वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावत असते तेव्हा मशीनमध्ये घामाचे डाग नीट निघत नाही असे तिचे सासरे बोलतात आणि मग रिचा हातानेच त्यांचे कपडे धुते. रिचा दिवाकरला मेसेज करते किचनच्या बेसिंग रिपेअरिंगसाठी पण तो तिचा मेसेज पाहतही नाही. संध्याकाळी दिवाकर आल्यावर ती त्याला विचारते की आपण कामवाली लावूया का, मला स्वतःचं काम सुरू करायचं आहे. त्यावर दिवाकर या कामातून काही कमाई होईल की नुसताच टाईमपास आहे म्हणून तिची खिल्ली उडवतो. त्यावर काम करेल तेव्हा तर हळूहळू त्यातून पैसे मिळतील असे उत्तर रिचा देते. दिवाकर बोलतो, आत्ताच 50-60 पेशंट पाहून आलो आहे आणि तुझं आल्या आल्या सुरू झालं. इकडे बेसिनचं लिकेज वाढतच चाललं आहे. तेव्हा दिवाकर फोन करून रिचाला काम झालं का असं विचारतो. त्यावर भांडी राहिलेत असे रिचा सांगते आणि बाहेरच सोफ्यावर झोपते कारण ती खूप जास्त थकलेली असते. सकाळी रिचा दिवाकरला सांगते की तिला पिरियड्स आलेत. त्यावर तू आता किचनमध्ये जाऊ नकोस असे दिवाकर तिला सांगतो. आज नाश्ता दिवाकर बाहेरून घेऊन येतो आणि डस्टिंगसाठी क्लिनिकमधून एका बाईला पाठवतो. ती बाई आल्यानंतर रिचा तिला विचारते की एक चांगली कामवाली बाई आहे का. त्यावर ती बाई सांगते की मी खूप कामवाल्या बायांना इकडे आणले होते पण तुमच्या घरात खूप किटकिट करतात म्हणून इथे कुठलीही बाई टिकत नाही. आता ज्या बाईला त्यांनी डस्टिंगसाठी बोलवलेलं असतं तीच बाई नाश्ता, जेवण आणि घरातली इतर कामे करत असते. ही कामे त्या दोघांना फारशी आवडत नाहीत कारण त्यांना तिच्यावर रुबाब करता येत नाही. म्हणून आता ते रिचाचे पिरियड्स कधी संपतील याची वाट पाहतात. या दिवसात रिचा तिचे डान्स व्हिडिओ पाहते म्हणून तिला आता आपण काहीतरी करावं असं वाटायला लागतं. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर साधासुधा नाश्ता बघून दिवाकर आणि त्याचे वडील यांचा मूड ऑफ होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रिचाचे पिरियड्स संपल्यामुळे ती नाश्ता बनवते आणि नाश्त्याच्या वेळी ती तिच्या सासऱ्यांना सांगते की मला असं वाटतं की मी आता जॉब करावा डान्स टीचरचा. त्यावर दिवाकर, ही तुझी हॉबी आहे आणि हॉबीला कोणी काम बनवतं का असं बोलतो. त्यावर त्याचे पप्पा होला हो मिसळतात आणि आपल्या फॅमिलीमध्ये हे असं डान्स टीचर होणं सूट होणार नाही असं सांगतात. मग ते गेल्यावर दिवाकर तिला सांगतो की आता आपल्याला मूल होईल तेव्हा तुला जॉब सोडावाच लागेल, मग कशाला करतेस. आता त्यांच्याकडे एक नातेवाईक जोडपं मुक्कामाला येतं. ते टुन्नू भैया असतात. टुन्नू भैया तिला शिकंजी बनवायला सांगतात. दिवाकर कॉफी आणि तिचे सासरे त्यावेळी चहा मागतात. रिचा हे सगळं बनवून आणते तोवर ते तिघे बॉटल उघडून बसतात. तेव्हा पिन्नी भाभी बोलतात की तिने जेवण बनवून आणलंय तर घ्या ना. तर टुन्नू भैया शिकंजी टेस्ट करून त्यात चुका काढू लागतात. त्यावर जेवणात काय खाणार विचारल्यावर रिचा सांगते की जेवण तयार आहे पण टुन्नू भैया सांगतात की आज मटण मी बनवणार. ते बनवतात पण किचन पूर्ण अस्ताव्यस्त करून ठेवतात जे रिचाला नंतर आवरायला लागतं. आता रिचा सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून इंटरव्ह्यूला जाण्यासाठी निघते. ती तयार होते आणि निघताना तिचे सासरे तिला विचारतात कुठे बाहेर चालली आहेस का. तेव्हा रिचा बोलते मी तुम्हाला म्हटले होते ना की मी इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे, तिकडेच निघाले. त्यावर तिचे सासरे मी नाही म्हटलं होतं मग कशी काय चाललीस असं तिला बोलतात. तेव्हा ते सांगतात की तुझ्या सासूने इकॉनॉमिक्समध्ये PhD केली आहे पण मूल आणि घर ही तिची फर्स्ट प्रायोरिटी होती म्हणून तिने नाही केलं. हे ऐकून रिचा नाराज होते आणि तिचे जाणे कॅन्सल करते. पण तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो कारण एखाद्या गोष्टीची प्रतिभा आपल्यात असेल आणि आपल्याला ती करायला मिळत नसेल तर त्यावर होणाऱ्या वेदना ह्या शब्दात न मांडता येण्यासारख्या असतात. रात्री रिचा आणि दिवाकर रिचाच्या फ्रेंडकडे डिनरसाठी जातात. तेव्हा जेवण झाल्यावर दिवाकर त्याची प्लेट उचलू लागतो
तेव्हा रिचा त्याला म्हणते की तू तर घरी माझी काहीच मदत करत नाहीस. तेव्हा दिवाकर बोलतो की मी पण क्लिनिकमध्ये एकटा काम करतो, तू येतेस का माझ्या मदतीला? तेव्हा तू जाऊ देणार का मला बाहेर कामासाठी? तुला घरात फ्रीची कामवाली मिळाली आहे ना, असं रिचा वाईनच्या नशेत बोलते. तेव्हा असा माझा अपमान करायचा होता म्हणून मला इथे आणलं का, असे दिवाकर रिचाला बोलतो. तेव्हा मी गंमत करत होते, असे रिचा बोलते. घरी आल्यावर दिवाकर रागात झोपतो. तेव्हा भांडण मिटवून झोपावं असं रिचा सांगते. आणि दिवाकर जराही प्रेम न दाखवता फक्त त्याला जे हवे ते करून झोपून जातो. ह्या सगळ्याचा आता रिचाला खूप त्रास होत असतो. पुन्हा सकाळ होते. बेसिनचे पाणी तसेच गळत असते. वैतागून पुन्हा रिचा दिवाकरला प्लंबरसाठी सांगते. त्यावर फक्त करून कॉन्फरन्ससाठी माझी बॅग भरून दे असे दिवाकर सांगतो. आणि सांगतो की पप्पांचा बर्थडे येणार आहे, सो कडक जेवणाचा बेत कर. आणि थोडा मूडमध्ये येतो. त्यावर रिचा त्याला सांगते की मला असं नाही आवडत. मला दुखतं जे तुला दिसत नाही का? माझ्याही काही अपेक्षा आहेत. हे काही काम नाही आहे, हे काही टास्क नाही आहे फक्त करून संपवायला. थोड्याशा फॅन्टसीज तू पण ठेव ना. त्यावर तुझ्या कसल्या इच्छा? तोंड पाहिलंस का आरशात? किचनचा वास येतो तुझ्याकडून, असे बोलून दिवाकर तिला झटकून निघून जातो. आता इकडे रिचाचा पहिला करवा चौथचा उपवास असतो आणि तो व्यवस्थित करून घेण्यासाठी दिवाकरची आत्या येते. आणि ती आत्याही रिचाच्या कामात चुका काढू लागते. दिवसभर रिचाचा उपवास असतो पण तिला तरीही सगळं काम करावं लागतं. किचनमध्ये काम करता करता गप्पा मारता मारता रिचा आत्याला तिच्या डान्सचे व्हिडिओ दाखवते, जे ती आत्या तिच्या सासऱ्यांना दाखवते. त्यावर दिवाकर चिडून तिला सगळे व्हिडिओ डिलीट करायला सांगतो. पण रिचा हे व्हिडिओ डिलीट करणार नाही असे त्याला बजावून सांगते. दोघंही ऑफ मूडमध्ये असतात आणि रिचा तर खूप जास्त दुःखी झालेली असते. पण तरीही फॉर्मॅलिटी म्हणून रात्री रिचाचे व्रत पूर्ण केले जाते. काही दिवसानंतर तिच्या सासऱ्यांचा बर्थडे असतो आणि रिचाला एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक एकटीला घरी करावा लागतो. सगळे लोक तिला जसं नोकर समजून ऑर्डर देत असतात. आता टुन्नू भैया पार्टीमध्ये डान्स करतात आणि दिवाकरला चिडवतात, हे बघ तुझ्या बायकोचा डान्स. दिवाकर संतापतो आणि रिचाला तो सोशल मीडियावरचा व्हिडिओ डिलीट का केला नाही म्हणून ओरडू लागतो. तेव्हा बाहेरून 9 ग्लास वेगवेगळ्या फ्लेवरची शिकंजीची ऑर्डर येते. शिकंजी घेऊन असे दिवाकर ऑर्डर करून निघून जातो. बेसिनचा पाईप लीक होऊन एक बादली पूर्णपणे खरकट्या पाण्याने भरलेली असते. रागात रिचा त्याच पाण्याचे 9 ग्लास भरून बाहेर घेऊन जाते. आता दिवाकर खूप जास्त चिडून किचनमध्ये येतो. तेव्हा तीच बादली त्याच्या अंगावर जोरात फेकून रिचा माहेरी निघून जाते. रिचाचे आईवडील तिच्यावर चिडतात आणि तिला दिवाकर आणि त्याच्या फॅमिलीची माफी मागायला सांगतात. पण रिचा नकार देते. तेव्हा रिचाचा भाऊ येतो तर तिची आई त्याच्यासाठी पाणी आणायला रिचाला सांगते. तेव्हा स्वतःला पाणी घ्यायला ती तिच्या भावाला सांगते. काही दिवसानंतर दिवाकर दुसरं लग्न करतो आणि पुन्हा तिलाही त्याची कामवाली बनवून ठेवतो. पण रिचा आता तिचे स्वतंत्र आयुष्य जगवायचं ठरवते आणि ती डान्समध्ये तिचे उत्तम करिअर करते. मित्रांनो, ही मूव्ही हिट होण्याचे सध्याचे कारण आहे ती म्हणजे प्रत्येक घरातली गृहिणी या मूव्हीशी स्वतःला कुठे ना कुठे कनेक्ट करते, रिलेट करते. हे सगळं कशामुळे होतं आहे याचा विचार करण्याची खरंच एकदा गरज आहे. जर घर दोघांचं आहे तर त्या घरातील कामांची जबाबदारीही दोघांचीच असायला हवी. पूर्वीच्या काळी स्त्रिया जेव्हा फक्त घर सांभाळायच्या तेव्हा पुरुष मंडळी बाहेरची कामं सांभाळायची. हे त्यांनी आपापसात समतोल साधून घेण्यासाठी केलेली एक सोय होती. पण याचा अर्थ असा नाही की सगळी घरातली कामं ही स्त्रियांचीच असतात. याची थोडी जाणीव ठेवून पुरुषांनी जर सहाय्य केलं तर अनेक मोडणारे संसार वाचू शकतात. हा मूव्हीचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा अशाच काही गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद.